आम्हाला काही टाईमपास नाही. आम्ही चालू येतात तळ्यामध्ये भिलारे मैदानात पतंग उडवण्यासाठी. पतंग उडवणारा आमचा रायडर आहे मयूर. सहलीला जायाचा सहलीला गणू बघा गणू चालला आमच्या भिलारे मैदानात पतंग उडवण्यासाठी. आणि आमच्यासोबत आज आहे रितेश, ऋतू पण आहे तिथे चाललाय. देवाच्या गेले आता बघू तळ्याचं गर्दी दिसते जा, तरी पण ट्राय करू आपण पतंग उडवायचा. माझा लक्ष नव्हता तर भैया आहे तिथे. बारीक सारी चिल्लर पंटर भरपूर आहे जाऊ. मग याला काय गाडी गेली असते आता. चला आज पतंग उडवायला भरपूर पंटर लोक आहे तिकडे आपल्याकडं. चला आज आपल्यासाठी पतंग उडाला होगा मयूर आहे. पतंग उडवणारा खास मोठा अरे भैया. अरे हा एक छोटा आहे भैया. क्या रे क्या कर रहे थे? हाँ पतंग उडवला का नाही? किती उंच गेली? पडली लगेच परत खाली. चला हा बघ आला आपल्या वस्तू. हा मस्त पतंग आणला नाही. ह्याचाच पतंग घ्यायचा पहिला उडवायला. पहिलं पतंग गणू कोणा होता फाडायचा पहिला याचा. चला आज आपल्यासोबत चिल्लर फंटर भरपूर आहेत. पतंग टाइमपास रविवार स्पेशल आपल्याला काय नाही तर पहिले दोरा बांधायला चांगला आणला एकदम डायमंडवाला मस्त की. हा ऋतू घेऊन आलाय. चल गणू उचल. चल मयूर उचल जा पाठीमागे जा पडावट. चल टाइम पण झालाय 5 वाजलेत. बघू आता जरासा वर जाऊ दे म्हणजे तुझ्या हातात ना लगेच. आणि वारा दिसेल तरच सोड जबाटी. आता वारा तर काही दिसत नाही पण आता बघू गणू ते गेलाय बराचसा लांब. तर बघा वारा येईल तुझी सोड. इकडे ऋतू सोड. तर काय पतंग उडत नाही आमचा. तळ्यात काय वाराच नाही. आता चालू आम्ही दुसऱ्या जागेवरती. तिथं आता उभा मारती. आज मयूर आम्हाला घेऊन आलेला एक नवीन जागेवरती. आमच्यासाठी ती जागा नवीन आहे. मयूर म्हणते मला माहिती तुम्ही चला. चला एकदम मस्त की आपण चांगल्या जागेवरती आलो आता पतंग उडवायला. बघा नवीनच रस्त्याचं काम चालू आहे आणि रस्ता एकदम पूर्णपणे मोकळा आहे एकदम जबरदस्त. आणि आपल्या इकडे मुंबई गोवा हायवे. मस्त जागा एकदम. आता इथं आपण पतंग उडवणार आहोत. आणि आजूबाजूला बघा शेताडी संपूर्ण. त्या बाजूला दस्तुरी एरिया, समरनाथ हिंड, मस्त संपूर्ण एरिया बघा. चले जागेवर आलंय म्हणजे आपली हवा एकदम गाडी पतंग आपला कसला फास्ट चाललं उडतं एकदम मस्त. जरा आमचा संपायला आला जवळ पतंग बघितलं उंच गेलाय. मजा आली. आज पतंग उडवणारे आमचे एक कलाकार बघा
मयूर आहे, इथं रुपेश आहे. नाव का तुझं? विघ्नेश पण आहे. ऋतू बघा तिथं पतंग उडवतोय आणि हवा एक नंबर मस्त सुटलेली आहे. पतंग पण चांगला जास्त उंच गेलेला आहे बघा. आज एक पूर्ण तो रीळ असा होता ना, तो संपलेला आहे आता. हवा चांगली असल्यामुळे मस्त गेलाय. मस्त एकदम जा. आणि आता आमचा पतंग खूप उंच गेला होता आणि पडला खाली. पडला तर जरा फाटला होता थोडासा, तर उडत नाही आहे. आता मयूरला आणि रुपेशला पाठवले परत नवीन पतंग आणण्यासाठी. आणि पाठीमागं ऊन बघा कसलं मस्त दिसतं एकदम. सूर्यास्त झाले जवळपास आता 6 वाजलेले झालेत आणि उजेड बघा कसलं भारी वाटते. सीट गोल्डन आवर्स. ऋतू उडवत आहे आणि पतंग आता आमच्यासोबत. ऋतू उडव ते मी इकडे सोडतो. इकडं ऋतूला पतंग आपण सोडून देऊ वरती. जरा पकडून ठेव मस्त. घे बस थांब आता. खेच. हां सोडू. 1 2 3 खेच. बघा गेला वरती उडते थोडा थोडा. पण थोडासा फाटल्यामुळं लगेच खाली पडतो तो. थोड्या वेळात दुसरे पतंग नवीन आणले की आपण उडवू एकदम व्यवस्थित. मयूरला पाटील आणायला मस्त. खेच. गणू परत 2 पतंग घेऊन आलाय शेवटी. मोठे बघा 2 आहे का नाही आहे. आता शेवटचे 2 पतंग आहेत. ते जर नाही आवडले तर मग घरी. आता बघू इथं पतंगाला पटकन बांधते जरा नवीन. आमचा एक जुना दमला तो मराठी टाकला शेवटी खाली सारखा पडायला लागला. हा खाली आला 2 वेळा. हा आमचे पतंगबाज आता दमलेले आहेत. ते इकडे बसलेत. ह्याला काय पतंग बांधता येई नाही. आमचा पतंग का आता उडत नाही. कंटाळा आला. हा बघा एवढा नवीन आलेला फुकट गेला आता. तर चाललोय घरी आणि गणूला दिला आता गुंडाळाचं काम. गणू काय गुंडाळते गणनीचं वाट लावलं सगळी काय नाही. हा बघा ऋतू पण चांगला मस्त करत होता. झालं वाट लावून टाकलं. आता जाऊ 5:30 झाले. छोटासा राऊंड मारू जरा बाईकवरती मस्त चाललोय खरी डायरेक्ट. आता जातं गांधर पडला राऊंड मारायला. घेऊन जाऊ. येतच जाऊया. दुसरं पण घे पतंग. चला ऋतू. हवा गेली आपला टाइम पण झाला. डोरेमॉन पण उडल नंतर वाऱ्यावर. हे तिन्ही पण घेऊन ठेव तर. तू हे तिन्ही पण घे. चलो. आणि आता संध्याकाळ झाले. सनसेट बघा असला मस्त झाला एकदम भारी. लाईट काय भारी वाटतोय मस्त एकदम. आणि आता वाजत 6. आम्ही आता निघालो परतीच्या प्रवासाला. पतंग काय आमच्याने उडाला नाही.